आई, आपण बोलूयात का त्यांच्याशी? नाही म्हणजे बघ ना, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेजस्विनी ताई तर कधीच मान्य करणार नाहीत. वाव, कमाल. काय ओजी ट्रेटर्स आहात तुम्ही. तुम्ही दोघं माझं लग्न ज्याच्याशी ठरलंय त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी व्हावं म्हणून त्याच्या मम्माशी बोलायला निघालात. सॅम, आरडाओरडा नको करू. मग काय करू? तुम्हाला एनकरेज करू? बघा, तेजू मम्माने ऑलरेडी माझं आणि गौतमचं लग्न एक्सेप्ट केलंय. ओके, आणि मम्मा, आय नो तुला माझं पटत नाही, बट स्टिल दिस इज टू मच. माझं ठरलेलं लग्न मोडून तू त्या आसावरी आणि गौतमचं लग्न लावायला निघालीये. अशी मम्मा आणि असा भाऊ ना एनिमीजला सुद्धा नको मिळाला. समायरा, इनफ इज इनफ. ऑफ कोर्स यू कॅन डू दॅट ओनली. सॅम, आई आहे ती तुझी, कळतं का नाही तुला? मग ती का असं वागते? समायरा, तुला कळत नाहीये का? मी गौतमचं त्या मुलीशी लग्न लावून देण्याबद्दल बोलतेय जिच्यावर त्याचं मनापासून प्रेम आहे. समायरा, गौतमचं तुझ्यावर प्रेम नाहीये. कधी कळणार आहे हे तुला? आणि ज्याचं तुझ्यावर प्रेमच नाहीये त्याच्याशी तू असं जबरदस्तीने लग्न करणार आहेस? आणि मग संसार कसा करणार आहेस बिना प्रेमाचा? समायरा, अगं समजण्याचा प्रयत्न कर. देवाने अक्कल दिली की नाही आपल्याला? गौतम आणि आशू या दोघांना एकमेकांबरोबर आयुष्य काढायचंय. तू त्याच्या खिसगणतीतही नाहीये सगळं. कधी कळणार आहे तुला? हे बघ, हे असं लग्न होत नसतं ग. लग्न म्हणजे कुठला इव्हेंट नाहीये समायरा. अगं, आयुष्यभर निभवायला लागतं ते. मी इतकी डम नाहीये की मला काही कळत नाही. ओके, गौतम आता त्या आशुताईच्या इन्फ्लुएन्स मध्ये ना म्हणून असं वागतोय. तो एकदा माझ्यावर लग्न करेल ना, दॅट आय एम शुअर अबाउट इट की तो माझ्यावर प्रेम करेल. तू त्याच्याशीच लग्न करणार आहेस, ठीक आहे. फक्त मला एका गोष्टीचं उत्तर दे. गौतमनी आजपर्यंत एकदा तरी तुला सांगितलंय का की त्याला तू आवडतेस? सांगितलंय का? सांग. नाही ना? कारण समायरा, त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये. गौतमचं आशूवर प्रेम आहे. ही गोष्ट नाकारून कसं चालेल सांग मला. हे बस, असा वेडेपणा करू नको. स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको सगळं. आपण आहे ना, आपण तुझ्यासाठी एक दुसरं स्थळ बघू, छान एकदम तुला आवडेल असं. चालेल? नकोय मला दुसरं कोणी. मला गौतमशीच लग्न करायचंय. मी त्या भिक्कारड्या आसावरीला माझा गौतम डोनेशन मध्ये नाही देणार आहे. सॅम, इनफ. तू नको गप्प करूस मला दरवेळेस. तुला ना त्या आसावरीची खूप काळजी असते ना. तिला जाऊन अक्कल शिकव, मला नको शिकवू. अगं समायरा, काय करायचं या मुलीचं? आई, तू नको जास्त विचार कर. हे असं आरडाओरडा केल्याने काय सत्य बदलणार नाही. बावळट मुलगी.